जीवन समजून घेताना पार्ट 17. निस्वार्थी त्याग. तुम्ही पराकोटीची स्वार्थी, पराकोटीची निस्वार्थी वा दोन्हींचं मिश्रण असू शकता. स्वार्थीपणा ते निस्वार्थीपणा हा प्रवास म्हणजे जीवन. कुठलीही अपेक्षा न ठेवता कृती करा. हॅरीला पायात बूट घालायचंही भान उरलं नव्हतं. तो तसाच धावत निघाला. मीही त्याच्या मागून त्या संगमरवरी पायऱ्या घाईने उतरू लागलो. त्याचा फोन माझ्या हातात होता. फोनच्या स्क्रीनला तडा गेला होता. आम्हाला पळताना पाहून बाकीचे साधक गोंधळात पडले. सुरक्षा रक्षकांना काही कळेना. हॅरीची बायको हॉस्पिटलमध्ये असून डॉक्टरांनी हॅरीला लगेच यायला सांगितलं आहे. हे त्यांना कसं माहीत असणार? हॅरीच्या मनात काय वादळ चाललं असेल हे तोच जाणे. आपल्या प्रिय व्यक्तीला गमावण्याचा निव्वळ विचारसुद्धा माणसाला अप्रत्यक्ष विरहाप्रमाणेच दुःखी करतो. हॅरीने गाडीचं लॉक रिमोटनेच दुरूनच उघडलं. झटक्यात दार उघडून तो आत शिरला. बाजूला शहाळे विकणाऱ्या माणसाकडे त्याने दुर्लक्ष केलं. प्लीज, तुम्ही नाही आलात तरी चालेल. तुमचा वेळ किती मोलाचा आहे याची मला कल्पना आहे. तसाही तुमचा बराच वेळ गेला आहे. बॉनेटच्या पलीकडून हॅरी मला म्हणाला. पण मला माहीत होतं की या क्षणी मी मनात योजलेल्या कामापेक्षा हॅरीच्या सोबत असणं अधिक महत्त्वाचं होतं. दुःखाच्या किंवा कसोटीच्या प्रसंगी कुणी मित्र सोबत असेल तर दुःख पेलायला आधार मिळतो. साधक म्हणून माझी काही अधिकृत कामं होती, पण ज्या व्यक्तीबद्दल मला आत्मीयता आहे त्यांच्याशी मित्रत्वाचं नातं जोडायला मला आवडतं. वैयक्तिकरित्या त्यात विशेष सखोलता असते. मला क्षमा कर, पण मी तुझ्याबरोबर येणारच आहे. तुला ते आवडो की न आवडो, असं म्हणत बाजूचं दार उघडून मीही आत शिरलो. बोलण्यात वेळ न घालवता आम्ही पटकन सीट बेल्ट्स अडकवले. हॅरीने गाडी रिव्हर्स घेतली आणि बाजूने कुठली गाडी येत नाही हे पाहून झटक्यात गाडी रस्त्यावर घेतली. चटकन हॉस्पिटलमध्ये पोहोचणं महत्त्वाचं होतं. गेले 3 तास मी याच सीटवर बसलो होतो, पण आत्ता तीच जागा मला वेगळी वाटू लागली. खरं तर सगळी मुंबईच मला वेगळी भासू लागली. गाडीत तणाव जाणवत होता, त्यामुळे माझा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असावा. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या बातम्या ऐकल्या की आपलं जीवन दृष्टिकोन कसं क्षणात बदलतो. अशा परिस्थितीत आपण कसे वागतो? एखाद्याच्या जीवनात काहीतरी विचित्र घडामोड घडली असेल तर त्यावेळेस मित्र कसे वागतात? रस्त्यातली गर्दी टाळून जाण्यासारखा रस्ता कोणता असू शकतो याचा विचार करणाऱ्या हॅरीचा चेहरा घाम किंवा अश्रू किंवा कदाचित दोन्हींना ओथंबला होता. याच रस्त्यावरून थोड्या वेळापूर्वी आम्ही मजेत गप्पा मारत आलो होतो. यावर कुणाचा विश्वास बसला असता? स्टिअरिंग व्हीलवर अस्वस्थपणे बोट आपटत जोरात हॉर्न वाजवत काही बातमी आली आहे का हे पाहण्यासाठी फोनवर नजर टाकत तो अचानक म्हणाला, चौथं चक्र कोणतं होतं? चौथं चक्र? मी आश्चर्याने विचारलो. त्या क्षणी माझ्या मनात तो विचारही नव्हता. परिस्थिती गंभीर होती. जीवनाचं सार काय हे बोलायचीही वेळ नव्हती. गाडी शक्य तितक्या वेगात चालवत हॅरीने चटकन हॉस्पिटलमध्ये पोहोचणं अपेक्षित होतं. मैत्रीच्या नात्याने त्याला आधार देणं हे त्या क्षणी माझं कर्तव्य होतं. संकटाच्या वेळी आपल्या खंबीर उपस्थितीचा खूप उपयोग होतो. आत्ता थोडा हर्बल टी प्यायला मिळाला असता तर? मनातील विचार झटकन मी त्याला म्हटलं. चौथं चक्र हे निस्वार्थीपणाशी आणि सामाजिक योगदान देण्याशी संबंधित आहे, पण त्याबद्दल पुढे कधीतरी बोलता येईल. तुर्तास हॉस्पिटलमध्ये ताबडतोब पोहोचणं गरजेचं आहे. मला खात्री आहे की तुझी बायको अगदी व्यवस्थित असेल. त्यावर काहीही न बोलता त्याने फक्त मान डोलावली. आम्ही एव्हाना केम्स कॉर्नरहून पुढे आलो होतो. वाहतुकीच्या नियमांकडे आम्ही बऱ्यापैकी दुर्लक्ष करत होतो. आमच्या गाडीच्या टपावर वाजणाऱ्या सायनरची तेवढी कमी होती. विचारांची गती अर्थातच खूप अधिक असते आणि ते विस्कळीत देखील असतात. केम्स कॉर्नर ते हॉस्पिटल हे अंतर आम्ही वेगात जेमतेम 10 मिनिटात कापलं. तेवढ्यात शेकडो विचार माझ्या मनात डोकावून गेले. साधनेच्या वाटेवर असताना माझ्यात निस्वार्थीपणाचा सहजगत्या उतरायला हवा होता, पण बहुतेक लोकांप्रमाणे मीही त्या वाटेवर जेमतेम चाचपडत होतो.
हॅरी गाडी चालवत होता. त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला नुसत्या स्पर्शाने दिलासा देण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या मनात आल्यावाचून राहिलं नाही की या क्षणाला तो स्वतःच चौथ्या चक्राचा प्रतिनिधी होता. स्वतःचा यत्ता किंचित विचार न करता तो परतफेड करू पाहत होता. आईस्क्रीम, मेणबत्ती आणि ऑक्सिजन मास्क. संस्कृत भाषा ही जगातील प्राचीन भाषांपैकी एक आहे. हिंदू तत्त्वज्ञान आणि त्यातून उगम पावणारी इतर अनेक तत्त्व मुख्यत्वे संस्कृतमध्ये आहेत. देवांची भाषा मानलेली संस्कृत भाषा कानांना मधुर, डौलदार आणि प्राचीन तरीही आधुनिकतेचा साज लिहिलेली वाटते. संस्कृत लेखनशैलीला देवांच्या नगरीतून आलेली म्हणून देवनगरी असं म्हटलं जातं. एखाद्याला गाढव म्हणायचं असेल तर संस्कृतमध्ये त्याला वैशाख नंदनम म्हटलं जातं. कानाला किती सुमधुर वाटतो हा शब्द. आईस्क्रीमसाठी सुद्धा दुग्ध शर्करायुक्त हिमघनगोळा गट्टू असा सुरेख शब्द आहे. त्यात आंब्याचा स्वाद मिळाला तर हा शब्द आम्रदुग्ध शर्करायुक्त हिमघनगोळा गट्ट असा होतो. संस्कृतमध्ये बोलण्यासाठी सराव करावा लागतो. मला संस्कृत भाषा फार आवडते आणि त्याहून अधिक म्हणजे मला आईस्क्रीम प्रिय आहे. विशेष करून उष्णकटिबंधीय प्रदेशात आईस्क्रीमसारखं उत्तम डेझर्ट नाही. वितळण्याआधीच खा हे आईस्क्रीम मागचं तत्त्व आहे. वैयक्तिक सौख्याच्या माध्यमातून जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या असा चंगळवादाचा त्याला स्पर्श आहे. मेणबत्ती स्वतंत्र विचारधारा प्रकट करते. वितळण्याआधी दुसऱ्यांना प्रकाश द्या. आईस्क्रीम काय किंवा मेणबत्ती काय, दोन्ही वितळतात, परंतु त्यामागचा कार्यकारण भाव संपूर्णपणे भिन्न आहे. मेणबत्ती ज्या मेणापासून बनते त्याचा हेतू स्वतःला जाळून इतरांना उजेड देणं हा आहे, जेणेकरून लोकांना दिसू शकेल. या मेणबत्तीचा निस्वार्थी स्वभाव म्हणता येईल. खाली दर्शवलेल्या मोजपट्टीवर तुम्ही स्वतःला नेमकं कुठं ठेवाल? मला खात्री आहे की तुम्ही स्वतःला 100% निस्वार्थी किंवा स्वार्थी मानणार नाही. आपण सगळेच या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी असतो. आपण संपूर्णपणे मेणबत्ती होऊ शकत नसलो म्हणून काय झालं याचा अर्थ असा नाही की आपण आईस्क्रीमच्या टोकाला आहोत, अतिशय स्वार्थी आहोत. जीवनात प्रवास आईस्क्रीमपासून मेणबत्तीपर्यंत होतो. एकमेकांसोबत वाटून घेणं देणं किंवा योगदान हे प्रत्येकाचं मूलभूत जीवन ध्येय आहे. यावरून कुणी म्हणेल की मग जीवनाची 3 चाकं स्वतःबद्दल आहेत, त्याची चर्चा तरी कशाला करायची? जीवनाचा उद्देश जर फक्त इतरांना देत राहणं आहे तर मग स्वतःला जाणून घेणं, नात्यात किंवा कार्यक्षेत्री आनंदी राहणं वगैरे समजून घेण्यात वेळ कशाला घालवायचा? तो तर निव्वळ स्वार्थीपणा ठरेल. त्यासाठी आपण ऑक्सिजन मास्क ही संकल्पना समजून घेऊ. या पुस्तकात मी सांगितलेल्या अनेक कथा माझ्या वेगवेगळ्या प्रवासादरम्यान घडलेल्या आहेत. विमान प्रवास करताना आपल्याला सुरक्षिततेच्या सूचना मिळतात. आपण त्याचं पालन करणं अपेक्षित असतं. सीट बेल्ट बांधण्यापासून ते आपत्कालीन परिस्थिती ऑक्सिजन मास्क कसा लावावा, सुरक्षा जॅकेट कसं घालावं अशा महत्त्वाच्या बाबी सांगितल्या जातात. त्या पाळायची वेळ आपल्यावर येऊ नये अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते. केबिन क्रू, वैमानिकेतर कर्मचारी जेव्हा आपल्या या सूचनांचं प्रात्यक्षिक करून दाखवत असतात तेव्हा सुपरवायझर घोषणा करतात, केबिनमधील ऑक्सिजन पुरवठा कमी झाला तर तुमच्या डोक्याला असलेली पॅनेलमधून ऑक्सिजन मास्क खाली येईल. तो कार्यान्वित करण्यासाठी कृपया झटकन तुमच्याकडे ओढा. नाकावर किंवा तोंडावर व्यवस्थित बसवा. इलास्टिक डोक्यावरून मागे नीट बसवा आणि नेहमीप्रमाणे श्वास घेऊ लागा. लहान मुलं, बाळं किंवा इतरांना मदत करण्याआधी तुमचा स्वतःचा मास्क नीट बसला आहे याची खात्री करून घ्या. आता मला सांगा, हा शेवटचा भाग तुम्हाला स्वार्थीपणाचा वाटतो का? इतरांची मदत करायला हवी यात काही वाद नाही, मात्र त्याआधी स्वतःची मदत करणं गरजेचं आहे. कारण जोवर आपण श्वास घेत नाही, जोवर आपल्याला ऑक्सिजन मिळत नाही तोवर आपण दुसऱ्याला मदत करूच शकत नाही. आपल्याकडे संपत्ती असेल तरच ती आपण वाटू शकू ना. त्याच धर्तीवर असं म्हणता येईल की आपल्या वाट्याला इतरांचं प्रेम आलं तरच आपण इतरांवर प्रेम करायला प्रवृत्त होऊ. आपल्या जीवनात आशा असेल
तर आपण इतरांना आशा देऊ शकू. थोडक्यात काय, तर जे आपल्याकडे आहे तेच आपण इतरांना देऊ शकतो. म्हणूनच पहिल्या 3 चक्रांची परिपूर्णता झाली नाही, आपण स्वतः समाधानी नसलो, समतोल साधणं आपल्याला जमलं नाही, तर इतरांना देण्यासाठी आपल्याकडे काय असेल? अशा परिस्थितीत आपल्याला अनुकंपा ताण जाणवू शकतो. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? इतरांना मदत करण्याचा अतिरेक करून त्याचा ताण घेणं, इतरांच्या दुःखात स्वतः बुडून जात त्याचा ताण घेणं, याला आपण अनुकंपा ताण म्हणू शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या स्वास्थ्याला धोका निर्माण होऊ शकतो. इतरांची काळजी घेणं हा ज्याचा व्यवसाय असतो, मग तो सेवाभावी असो किंवा अर्थभावी, त्या लोकांनी जर स्वतःची योग्य काळजी घेतली नाही तर कालांतराने ते त्यांच्या प्रकृतीच्या दृष्टीने घातक ठरू शकतं. म्हणूनच संपूर्ण निस्वार्थीपणाची सर्वात वरची पायरी गाठण्याआधी आपल्याला पहिल्या पायरीवर जाणीवपूर्वक पाय ठेवावा लागेल. किंचित स्वार्थीपणा बाळगत सुरुवात करावी लागेल. टप्प्याटप्प्याने पुढे होताना आपण काया वाचा मनी सेवा देऊ शकू. संपूर्ण निस्वार्थीपणा अशक्य नाही, मात्र ती एक दीर्घ प्रवास प्रक्रिया आहे, हे विसरता कामा नये. ती क्षणार्धात घडून येणारी किमया नाही. दुसऱ्याची अति काळजी किंवा निस्वार्थीपणा या 2 भिन्न बाबी आहेत. त्यातील भेद समजून घेण्यासाठी सुज्ञता हवी, नाहीतर इतरांची काळजी घेण्याच्या अतिरेकापायी आपल्या जीवाला घोर लागू शकतो. स्वार्थी तरी निस्वार्थी ही आईस्क्रीम ते मेणबत्ती यांच्या दरम्यान असलेली अवस्था अंगीकारणं हेच सेवेचं तत्व आहे. त्यातूनच सराव दृढ होऊ शकतो. माझा हात अजूनही हॅरीच्या खांद्यावर होता. जेमतेम काही तासांचा सहवास, पण आम्ही मनाने किती जोडलो गेलो होतो. मन मोकळी करण्याचा हा परिणाम होता. मैत्रीचे दृढ बंध यातून जोपासले जातात. त्या क्षणी हॅरी एकमेव हेतू त्यांच्या मनात होता. त्या नादात तो आपले बूट आणि मोबाईल मंदिरात चक्क विसरला होता. त्याच्या घरातून निघाल्यावर तो ज्या सात्विक संतापाने तिच्याबद्दल बोलत होता, तोच संताप किंवा त्रागा आता कुठेही नावालाही उरला नव्हता. अनेकदा परीक्षेची वेळ आल्यावरच आपल्याला कळतं की आपल्या प्रिय व्यक्तीवर आपला किती जीव आहे. समुद्र किनाऱ्याच्या बाजूने वाहनांच्या गर्दीतून वाट काढत आम्ही पुढे चाललो होतो. मी हॅरीकडे वळून म्हटलं, काळजी करू नकोस हॅरी, सगळं ठीक होईल. तुझं तुझ्या बायकोवर किती प्रेम आहे हे तुझ्या लक्षात आलं असेलच. तो माझ्याकडे पाहत कृतज्ञतेने हसला. मग त्याने पुन्हा गाडी चालवण्याकडे लक्ष वळवलं. मी विचारात हरवलो. सारांश: वितळण्याआधी आनंद घ्या हे आईस्क्रीमचं तत्व आहे. वितळण्याआधी इतरांना प्रकाश द्या हे मेणबत्तीचं तत्व आहे. आनंदी होण्यासाठी आईस्क्रीमकडून मेणबत्तीकडे वळा. आपला दृष्टिकोन म्हणजे स्वार्थीपणा ते निस्वार्थीपणाकडे जा. सेवेच्या माध्यमातून हे साध्य होतं. अनुकंपा ताण येऊ शकतो. तो टाळण्यासाठी स्वतःचा समतोल साधून मग इतरांना मदत केली पाहिजे, म्हणजेच स्वार्थीपणाने निस्वार्थ जोपासला पाहिजे.